कथा नवे आकाश. संध्याकाळची 7:30ची वेळ. सुमेधा ऑफिसमधून घरी निघाली होती. प्रचंड ट्रॅफिकमुळे बस अगदी संथ गतीने चालली होती. ऑफिसतर्फे बस सेवा मिळत होती हीच काही जमेची बाजू म्हणता आली असती. सुमेधा एकटक खिडकीबाहेर बघत होती. काळ्याकुट्ट ढगांनी आकाशात अगदी गर्दी केली होती. कुठल्याही क्षणी पाऊस कोसळायला सुरू होणार होता. सुमेधा आपल्याच विचारात इतकी गर्क होती की समोरच्या दृश्याचा अर्थ तिच्या मनापर्यंत पोहोचतही नव्हता. तिच्या एकुलत्या एका मुलाचं, रोहितचं, अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जायचं आज फायनल झालं होतं. ही कॉलेजची शेवटची टर्म संपली की तो तिकडे जाणार होता. सुमेधाचा भाऊ गेली 20 वर्ष अमेरिकेत स्थायिक झालेला होता. रोहित सध्या त्याच्याकडेच राहणार होता. तशी कुठलीच काळजी नव्हती, पण तरीही इतके दिवस आपल्या मागे मागे फिरत आपल्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करणारा रोहित आता नाही म्हटलं तरी दुरावणार होता. प्रत्यक्ष बरोबर असणं वेगळं आणि व्हिडिओ कॉलवर बोलणं वेगळं. पण मुलांची प्रगती, त्यांची ध्येय, स्वप्न त्यांच्या आड यायचं नाही असं तिनं आणि तिच्या नवऱ्याने संजीवने ठरवलं होतं. त्यामुळे आता हा अपरिहार्य दुरावा सहन करण्यावाचून पर्याय नव्हता. त्यातच गेले काही महिने मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत वेब डेव्हलपर म्हणून कार्यरत असलेली सुमेधा कामाच्या एक प्रकारच्या साचेबद्धपणाला कंटाळलीच होती. जशी जशी वरची पोस्ट तिला मिळत गेली तसं तसं चॅलेंजिंग काम कमी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम जास्त असं काहीसं झालं होतं. तिला काही ते मनापासून पसंत नव्हतं. पण आत्ता कुठे 45ची होती ती. संजीवची स्वतःची केमिकलची फॅक्टरी होती. त्यामुळे आर्थिक सुबत्ता भरपूर असली तरी जॉब सोडून घरी बसून ती काय करणार होती. संजीव त्याच्या कामात आकंठ बुडालेला होता आणि रोहितही आता अमेरिकेला निघाला होता. इतकी वर्ष जे स्वतःचे छंद मागे पडले होते ते जोपासायचं ठरवलं तरी आपण घेतलेला जॉब सोडण्याचा निर्णय योग्य ठरेल का, अशी शंका तिला भेडसावत होती. वातावरणातलं मळप तिच्या मनावर हळूहळू दाटायला लागलं. तसं तिने मोबाईलमध्ये डोकं खुपसलं. दुसऱ्या दिवशीची सकाळ एक वेगळाच प्रॉब्लेम घेऊन उगवली. सकाळी सकाळीच तिच्या कामवाल्या बाईच्या मुलाचा फोन आला. आई पाय घसरून बाथरूममध्ये पडली आहे, तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आहे असं त्याने सांगितलं. रोहित 1.5 वर्षाचा असल्यापासून राधा मावशी त्यांच्या घरी कामाला होत्या. अतिशय प्रेमळ, लागवी आणि कष्टाळू स्वभाव, तसंच गोड बोलणं, त्यामुळे त्या ह्या घरच्याच एक सदस्य होऊन गेल्या होत्या. रोहितची त्या इतकी छान काळजी घ्यायच्या की सुमेधा अगदी निश्चिंतपणे ऑफिसला जाऊ शकत होती. ती लहान असताना त्याच्या लहान मोठ्या आजारपणातही त्यांनी त्याची मायेने काळजी घेतली होती. त्यांच्या हातात तर साक्षात अन्नपूर्णा होती. सगळ्यांचे खाण्याचे लाड त्या मनसोक्त पुरवत होत्या. त्यांच्या भरवशावरच तर नातेवाईक, ऑफिस कलिग्स, रोहितचा मित्र परिवार यांना बिनदिक्कतपणे घरी जेवायला बोलवता येत होतं. अर्थात संजीव आणि सुमेधाही त्यांना अगदी आपलेपणाची वागणूक देत होते. त्यांच्या अडीअडचणीला मदत करत होते. त्यामुळे ही बातमी कळल्यावर सुमेधा ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गेली. तिथल्या डॉक्टरांनी तोपर्यंत पायाचा एक्सरे काढला होता. राधा मावशी जवळपास 60च्या होत्या. हाडं बऱ्यापैकी ठिसूळ झाली होती. त्यामुळे पायाचं हाडच मोडलं होतं आणि आता रॉड घालावा लागणार होता. सुमेधाला बघताच त्या रडायला लागला. ताई, माझी चिंता नाही हो, पण ऑपरेशनचा एवढा खर्च कसा निभावणार? शिवाय नंतरही लगेच कामावर येता येणार नाही. मला मिळणारा पगार अगदी कमी झाला तर घराचा खर्च कसा भागेल हो? मावशी, तुम्ही उगाच काळजी करताय. आम्ही आहोत ना. आमच्या गरजेच्या वेळेस तुम्ही कायम आमच्या पाठीशी होतात, मग आता आम्ही तुमची काळजी घेणार नाही का? तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या व्हाल. मी तुमच्या ऑपरेशनचा सगळा खर्च करीन.
ताई, अगदी देवासारख्या धावून आलात बघा. माझी सगळी चिंता मिटली. त्यांच्याजवळ थोडा वेळ बसून सुमेधा डॉक्टरांना भेटायला गेली. डॉक्टरांनी सांगितलं की कमीत कमी 3 महिने तरी त्यांना विश्रांती घ्यावी लागणार होती. पायावर जोर देऊन तर अजिबात चालणार नव्हतं. वॉकर घेऊन घरात त्या फिरल्या तरी चालेल अशी परवानगी त्यांनी दिली होती. ऑपरेशन उद्याच होणार होतं. सुमेधाने लगेच पैसे भरून बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि ती घरी आली. घरी आल्यावर ऑफिसमध्ये फोन करून तिने आज येत नाही असं कळवलं. दुपारी जरा शांतपणे बसून त्या सगळ्या परिस्थितीचा विचार करत असताना अचानक विजेसारखा एक विचार तिच्या मनात चमकून गेला. सगळ्या अँगलने हा विचार तपासून पाहिल्यावर हे आपण करू शकू असा विश्वास तिला वाटायला लागला. सध्याच्या तिच्या तिन्ही समस्यांचं निराकरण यामुळे होऊ शकत होतं. संजीवचा तर तिला कायम पूर्ण पाठिंबा असायचा. ती साधक बाधक विचार करूनच नेहमी निर्णय घेते ह्याची त्याला खात्री असायची. त्यामुळे तो काय म्हणेल ही काळजी तिला अजिबात नव्हती. आता आजूबाजूच्या लोकांनी थोडीफार टीका कदाचित केली असती, ज्याची पर्वा करायचं तिला काही कारणच नव्हतं. राधा मावशींसाठी काहीतरी केल्याचं समाधान आणि जॉब सडला तर पुढे काय यावर हा उपाय नामी आहे अशी तिला खात्रीच पटली. तिने तिच्या एका मैत्रिणीला त्याच उत्साहात लगेच फोन लावला. त्या मैत्रिणीचं स्वतःचं बुटीक होतं. तिच्याशी थोडीशी चर्चा करून अजून 2 जणांचे रेफरन्स मिळवून तिने फोन ठेवला. असं आलं होतं तरी काय सुमेधाच्या मनात. सुमेधाने राधा मावशींच्या मदतीने ओळखीतल्या गरजू बायकांना हाताशी घेऊन सध्या तरी तिच्याच घरी फूड प्रॉडक्ट्स बनवण्याचा निर्णय घेतला होता. राधा मावशी कमालीच्या सुगरण होत्याच. सध्याच्या परिस्थितीत त्या दुसरं काम करू शकत नव्हत्या. पण हाताखाली अजून बायका आल्यावर त्यांना पदार्थ कसा बनवायचा याच्या खास टिप्स सूचना देणं, यांच्यावर देखरेख करणं एवढं तर त्या बसल्या जागी सहज करू शकणार होत्या. सुरुवातीला कोरडे टिकाऊ पदार्थ फक्त बनवायचे, मग कसा प्रतिसाद मिळतोय यावर पुढची रूपरेषा ठरवायची असं सुमेधानी मनाशी ठरवलं. ती स्वतः वेब डेव्हलपर असल्यामुळे या स्टार्टअपची वेबसाईट बनवणं, सोशल मीडियावर त्याची जाहिरात करणं तिच्यासाठी अजिबात अवघड नव्हतं. आपण आत्मसात केलेलं कुठलंही ज्ञान कौशल्य कधीही फुकट जात नाही. फक्त ते कुठे आणि कसं चपखल वापरायचं हे लक्षात येणं महत्त्वाचं. राधा मावशी हॉस्पिटलमधून घरी आल्यावर तिनं त्यांना हे सगळं समजावून सांगितलं. त्यांना जरा दडपणच आलं, पण त्यासुद्धा मोठ्या जिद्दीच्या होत्या. लगेच तयार झाल्या. पुढची सगळी चक्र भराभर फिरली. संजीवने मार्केटिंगची जबाबदारी स्वीकारली. आर्थिक हातभार तर असणार होताच त्याचा. स्वयंसिद्धा फूड्स असं नामकरण केलं गेलं. एका शुभ मुहूर्तावर लवकरच या छोटेखानी व्यवसायाची सुरुवात झाली. मावशींच्या हातची अफलातून चव यूट्यूबवर बघून सुमेधाने सुचवलेल्या आणि मावशींनी अंमलात आणलेल्या हटके रेसिपीज, वाजवी दर, होम डिलिव्हरी या सगळ्या बाबींमुळे स्वयंसिद्धा चांगलीच नावारूपास यायला लागली. सुमेधाच्या एका निर्णयामुळे फक्त मावशीच नाही तर कितीतरी गरजू बायकांना रोजगार मिळाला. हे नवं आकाश तिला उंच भराऱ्या मारण्यासाठी आता खुलं झालं होतं. तिला खुणवत होतं. समाप्त. लेखिका सौ राधिका जोशी. तुम्हाला ही कथा कशी वाटली जरूर कळवा. कमेंट, लाईक जरूर करा आणि अशाच नवनवीन कथेसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.